अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, श्रावण सोमवारचा आपण उपवास करताना कोणत्या नियमांचे पालन करणं खूप गरजेचं असतं आणि कोणते नियम आहेत त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. बघा, श्रावण महिना देवादिदेव महादेव यांना समर्पित असतो आणि श्रावण महिना हा त्यांना अत्यंत प्रिय आहे. मग या दिवशी प्रत्येकच व्यक्ती श्रावण सोमवार हा उपवास करतात, म्हणजे अगदी महिला पुरुष. मग महिला आणि पुरुषांनी आवर्जून या नियमांचं पालन करावं, हेच नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण बघा, उपवास करणं म्हणजे केवळ अन्न न घेणे असे नाही. उपवास म्हणजे तसे विचार पाहिजेत आपले, शुद्ध वागणूक, पवित्र भावना, आणि नंतर आपण उपवास केला की बघा आपल्याला 100% त्याचं फळ प्राप्त होतंच. या चुका आपल्याला चुकून देखील करायचं नाही, जेणेकरून आपल्याला याचे आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर त्याचे परिणाम मात्र आपल्याला भोगावंच लागतात. मग आपल्याकडून चुका होऊ नयेत म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि अगदी न चुकता तुम्ही या नियमांचं पालन करा. बघा, तुम्हाला खूप असं म्हणजे मनाला एक वेगळंच समाधान वाटेल, प्रसन्नता वाटेल. आता सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला भोलेनाथांची पूजा करायची आहे. भगवान भोलेनाथ प्राप्तकाळी अभिषेक प्रिय आहे. त्यांना बेलपत्र, जल, दूध, मध, गंगाजल अर्पण करा. आता ओंकाराचा जप करा किंवा महामृत्युंजय मंत्र 108 वेळा करा. उपवासाच्या दिवशी मंत्र जप म्हणजे मानसिक स्नान. हे केल्याने शारीरिक मन आणि आपला आत्मा शुद्ध होतो. ओम नमः शिवायचा जप दिवसभर करत राहा. ज्या दिवशी आपल्याला उपवास आहे त्या दिवशी बघा, थोडक्यात नामस्मरण तर आपण चालू ठेवतो. हा जप किती वेळा करता याचे गणत नाही, जितका अधिक तितका फलदायी. बघा, ब्रह्मचर्य आणि सात्विक वागणूक पाळा. अशुद्ध विचार, बोलणे, वर्तन हे सगळे उपवासाचे पुण्य गमावून टाकतात. बघा, त्यामुळे आपल्याला अशा चुका चुकून देखील होऊ द्यायच्या नाहीत. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावा आणि शिवा आरती म्हणा. रात्र ही शिवाची, संध्याकाळच्या आरतीने उपवास पूर्णत्वास जातो. रात्री झोपण्याआधी शिवपुराण किंवा शिवलीलाचे वाचन करा. शिवकथा ऐकवणे हा सर्वोच्च उपवास आहे. उपवास सोडताना गायत्री मंत्र किंवा शिवपंचाक्षरी मंत्र बोलत अन्न ग्रहण करा. अन्न फक्त शरीरासाठी नव्हे, तेही एक प्रसाद आहे. त्याची सुरुवात मंत्रोच्चाराने करा. उपवास म्हणजे भोलेनाथाशी जोडलेलं एक आंतरिक यात्राच आहे. बघा, त्यामुळे जर ही यात्रा अगदी योग्य प्रकारे, अगदी नियमाने जर आपण केली तर आपले आयुष्य नक्कीच बदलू शकते. पण चुकीच्या पद्धतीने केलेला उपवास पुण्याऐवजी पापच देतो आणि ते पाप नकळत आपल्यावर त्याचे आपल्याला वाईट परिणाम मात्र भोगावे लागतात. म्हणूनच आपल्याला या चुका अवश्य टाळायच्या आहेत आणि कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आता श्रावण सोमवार उपवास जेव्हा आपल्याला आहे, म्हणजे श्रावणी सोमवारचा उपवास असेल त्या दिवशी पूजेमध्ये भक्तांकडून घडणाऱ्या भावनिक आणि वर्तनात्मक चुका या पुण्य न देता पाप देतात. शरीराने उपवास पण मन आणि वाणी अपवित्र. उपवास करताना बाह्य शरीर उपास ठेवलेलं असतं, पण मनात द्वेष, ईर्ष्या, राग असतो. वाणी कटू असते. काही लोक शिव उपासना करताना इतरांवर टीका करतात. शिव हे मनपूत असणाऱ्यांना प्रिय असतात. शुद्ध वाणी आणि पवित्र मनाशिवाय उपवास निष्फळच होतो. बघा, आता उपवास म्हणजे शिवाशी सौदा समजणे. आता ज्या दिवशी आपल्याला भगवान भोलेनाथ यांचा श्रावणी सोमवारचा आपल्याला उपवास असेल त्या दिवशी काही लोक म्हणतात, शंकर आम्ही 16 सोमवार उपवास करतो, तू माझं हे काम करून दे. उपवास म्हणजे सौदा नव्हे, देवाशी केलेली आत्मिक भेट असते. देवाकडे सौदेबाजी करणं ही घोर चूक आहे. पूजेला वेळ नाही, पण इतर गोष्टीसाठी भरपूर वेळ असतो बघा आपल्याकडे, आणि हे तर 100% खरं आहे. अगदी प्रत्येक व्यक्तीला बाकीचे काम करायला वेळ आहे, मात्र देवपूजेसाठी वेळ नसतो. उपवास आहे म्हणतात, पण TV, मोबाईल, सोशल मीडियावर वेळ घालवतात. शिवपूजनाला मात्र वेळ नाही. याला कृत्रिम भक्ती म्हणतात. ही भक्ती बाहेरून शुद्ध पण आतून रिकामी असते.
पवित्र उपवास करताना अपवित्र वर्तन, अविचार, अश्लील मजकूर, चुकीचे सोशल मीडियावर कंटेंट पाहणं हे देखील खूप चुकीचं आहे. शरीर उपवास करत आहे पण मेंदू आणि डोळे अपवित्र गोष्टीत गुंतलेले. अशा उपवासाला देव मान्यता देत नाही. मनापासून उपवास केला तरच अगदी देव प्रसन्न होतात. शंकरांना फुलांपेक्षा भावप्रिय आहे. उपवास म्हणजे शरीर नव्हे, ती मनाची अवस्था. आणि त्यामुळेच जर आपण उपवास करत असाल तर मन शुद्ध ठेवा आणि मधुर ठेवा आणि हृदय समर्पणाने भरलेलं ठेवा. आता श्रावण सोमवार उपवासाच्या दिवशी पूजा करताना आपल्याला या चुका टाळायच्या आहेत. या वस्तू कधीही शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायच्या नाहीत. चुकून देखील ही चूक आपल्याला होऊ द्यायची नाही बघा. आता त्यातील पहिली आणि महत्त्वाची वस्तू आणि ती आहे बघा तुळशीचे पान. शिवलिंगावर चुकूनही तुळशीचे पान अर्पण करू नये, कारण तुळस हे विष्णुप्रिय आहे, तर शिव तांडवाचे आणि वैराग्याचे प्रतीक आहेत. या दोघांचे तत्व वेगळे आहेत आणि म्हणूनच ही गोष्ट वज्र मानली जाते. शिवलिंगावर तुलसी अर्पण केल्यास पुण्य मिळत नाही, उलट अज्ञानामुळे पापच लागतं बघा. आता कधी कधी काय होतं बघा, बेलपान नाही म्हणून आपण तुटलेले वाहतो, पण अशी एक चूक करू नका बघा. तुटलेलं बेलपान कधीही शिवलिंगावर आपल्याला कुरतडलेलं, कुठंतरी किडलेलं हे अर्पण करायचं नाही. फाटलेलं किंवा अशुद्ध बेलपत्र शिवाला अर्पण करणं म्हणजे शिवाचा अवमान होतो. शिवलिंगावर कधीही मीठ, मिठाई किंवा अन्न प्रकार अर्पण करू नका. शिवलिंगावर फक्त जल, दूध, मध, दही, साखर, बेलपत्र वगैरेच अर्पण करता येतात. मीठ हे अशुद्धीचे आणि तामस गुणांचे प्रतीक आहे. शिवाच्या पूजा विरोधी डाव्या हाताने अर्पण करणे. काही लोक गडबडीत किंवा सरळ असं वाटत म्हणून डाव्या हाताने शिवलिंगावर अर्पण करतात, पण शास्त्रात उजव्या हातानेच अर्पण करावं हे स्पष्ट सांगितलं आहे. डाव्या हाताने पूजन केल्यास शिवतत्व स्वीकार करत नाही, पूजा निष्फळ जाते. मनात कटुता ठेवून आता बघा मनामध्ये कटुता ठेवून देखील कधीही उपवास करू नका बघा. जेव्हा समजा उपवास करून हे जर समजा आपण आज आपल्याला तर उपवास आहे, पण पूजा करताना कोणाविषयी तरी समजा मनामध्ये चांगली भावना नाही, द्वेष आहे, मत्सर असेल आणि त्या अवस्थेत शिवलिंगाला स्पर्श केलात तर तपस्वी शिव नाराज होतात. पवित्र देहाने नाही, पवित्र मनानेच शिवाला स्पर्श करा. गर्भवती महिलांनी शिवलिंगाला शिवलिंगाला चढवणं टाळावं. याबाबत विविध परंपरा आहेत. काही मान्य करतात, काही टाळायला सांगतात, परंतु काही पुराणांनुसार गर्भवती महिलांनी शिवलिंगाचा अभिषेक करताना विशिष्ट नियम पाळले पाहिजेत. त्यामध्ये दीर्घ वेळ झुकणं, थंड जल आणि मंत्र उच्चार याबाबत बंधन आहेत. यासाठी जाणकार पंडितांचा सल्ला तुम्ही नक्कीच घ्यावा. शिवलिंगावर पायाची सावली पडणं, टाच लागणं, चुकून नकळत समजा आपण जाणीवपूर्वक कोणीच करत नाहीत बघा, पण ही अतिशय गंभीर चूक आहे. पूजेमध्ये जेव्हा आपण झुकतो तेव्हा काही वेळा टाच शिवलिंगाच्या भागावर येते किंवा सावली पडते. हे गर्व किंवा अविवेक दर्शवतं. अशा प्रकारे झालं तर लगेच माफी मागावी आणि मनातून क्षमा प्रार्थना करावी. आता शिव केवळ भक्तीचा स्वीकार करतो, अहंकाराचा नाही. आता शिवभक्तांनो, शिवलिंग म्हणजे शिवतत्वाचं अत्युच्च अगदी प्रतीक आहे बघा. जेव्हा आपण त्या लिंगावर काही अर्पण करतो तेव्हा ते फक्त पदार्थ नव्हे, आपल्या भावनांचा, शुद्धतेचा आणि मनोभावनेचा अर्पण असतो. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. चुकूनही या चुका होऊ देऊ नका. आपल्या या चुका टाळू शकतो तर तुमची पूजा नक्कीच फलदायी ठरेल आणि तुम्हाला उपवास देखील तुमचा अगदी छान शुद्ध मनाने पार पडेल. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.